एक साडूला मागाईन दोघ नकीच्या धोतराच नकीच्या धोतराच गाडी वाजते खडा खडा माता रडते धडा 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 रडती धडा धडा चंदनाची चुळी भाजी अंग अंग जाळी अंग अंग जाळी चंदनाची चुळी भाजी अंग अंग जाळी अंग अंग जाळी. पहिल्या माणसाची माया लय होते हो. सत्ययोग होता, आता हे कलियोग आलंय. माया कोणाला ना. कसं काय एवढी माया होती पहिल्या लोकांची? पहिली माया बाडणी माणसं होती, आता हुशार निघाले. यग मांडवे वाच्या दारी सारा मांडव जोत्याईचा जोत्याईचा मांडव जोत्याईचा जोत्याईचा मांडव जोत्याईचा. आता गाणी म्हणतो नाही तर म्हणतेच काय. तुम्ही शिकवलं नाही म्हणून म्हणत नाहीत ना ती. मग शिकवलं असं तर म्हणली असती. मी मोटर गाणी म्हणलं, नांगरावर गाणं म्हणले. पंढरपुरा मंदी आडवं लागत सांगूयाल लागत सांगूयाल इटुरायाच चांगयाल. वडील काय करायचे हो तुमचे? बैल झालं. होय. मग बैलाच्या माग वडिलांच्या माग तुम्ही बैल हाणाला वगैरे जायचं का? नाही, तुम्ही कसे शिकला बैल हाणाला? मी मोठा झाल्यावर शिकलो. हा. बाग ठाकल्यावर पुन्हा मी बैल हातात धरली. कुठं कुठं जायचं वडील? वडील शेतात जायचा, नांगराचा पेरायचा, नांगूर हाणून यायचा. हा. आणि ते म्हातारं ठाकल्यावर पुन्हा मी बैल हातात घेतली. जरा वडिलांचं सांगाय पहिलं जुनं कसं वडिलांनी कामं केली काय जरा. वडील नुसतं बैलच करत होता. म्या माती लय बोतली, हिरी पोडल्या, नळ खणला, हा. नाल्यावर काम केलं, तळ्यावर केलं. बर. वडील कधी मारायचे का तुम्हाला? मारत नव्हता. होय. चुकल्यावर वगैरे असं मग जीव लावायचे का वडील? बारक्यापणी मारला असेल, मी गुर राखत होता. होय. मोठा झाल्यावर कशाला मारतो? जीव लावायचे का वडील? कसा लावायचे जीव? जीव लावायचं, बाजारला जायचं, खायला द्यायचं वाटून. हा. समजासनी वाटून द्यायचं. हा. आम्ही चौघ भाऊ होतो, तिघी बहिणी होत्या. बर. वाटून समजायला खायला द्यायचं. मग ती खायला आणल्यानंतर भांडणं लागायची का तुमची नाही. भावा बहिणीत? होय. बाण वाटून दिल्यावर कशाला भांडणं होते ते? बर. मला एवढं तेवढं झालं असं भांडण करत नव्हता का तुम्ही? तो भाव वाटून देत होता. होय. कोण म्हणत नव्हतं का तसं हं, की मला कमी आलं आणि त्याला जास्त गेलं असं काय? काय म्हणत नव्हतं. होय. मग भाऊ तुम्ही काय कधी असं खेळता येणार भांडण बिणं करत नव्हता का? कसं काय? हा. भावात कशाला भांडणं होते ते? भांडणं होती रे. आता बघा पोर दोघ जण असले भांडण करत नाही का? ते बारक्या पाणी झालं, बारक्या पाण्याचं म्हणतोय तुम्हाला. बारक्या बारक्या पाणी झाली भांडण होत होती. पाणी तेच सांगा की. जाणत्याला बारक्या पाणीच विचारतो तुम्हाला, मोठ्या पाणीच नाही, बारक्या पाणीच सांगा सगळे. तुम्हाला जे विचारतोय तुमच्या लहानपणीच विचारतोय मी. धाकट्या पाणी भांडणं झाली असतील. हा. धाकट्या पाणी झाली, भावाने झाली. आठवत नाही का तुम्हाला काय? आठवते. काय झालं ते भांडणं? काय कशासाठी? ते हे काम सांगितलं, ते मी ऐकलं नाही. हा. ते त्यानं काम केलं, त्यानं काम केलेलं मी सांगितल्यावर ते काम सांगल्यावर मी ऐकलं नाही, ते पुन्हा मारायचं. होय. असं होत ते. बर. आणि कोण कोणावरती कुरघोडी करायचं? आमच्या भावा नाही, कोण वरचढ कोण होतं सगळ्यात तुमच्यात? थोरला भाऊ वर चढत होता. असा काय करायचं? ते काम सांगलं मग मी ऐकलं नाही, मग मारायचा. होय. मग तुम्ही ऐकायचं आहे गपचूप? एखाद्या बऱ्याला ऐकू, एखाद्या बऱ्याला नाही बी ऐकायचं, पुन्हा मारायचा. हा. आणि बहिणी काय करायच्या? बहिणी थोरल्या होत्या, नांदा गेल्या. लहानपणी लहानपणी एक गुरु राखत होते. हा. बाकी या लग्नाच्या आधी खुरपाय जात होत्या, लोकांत कामाला जात होत्या. होय. बहिणी बरोबर कधी भांडणं केली? नाही. लहानपणी
म्हणजे बहीण भाऊ वगैरे ती बाकी शाळेत जात होती का हो? पहिले शाळेतच जात होती माणसं. कसं काय? शाळेत जात नव्हती माणसं. का बरं? गरिबी पहिली कोण गुरु राखायला जायचं, कोण कामाला जायचं. गरिबी लय पहिली. हा पाऊस ज्यादा पडायचा, पावसानं पाक ते पाजायला लागायचं. हा आणि खायचं काय? हा 4 महिन्यानं पाजोळ हाटला का त्यात हरभर काढायचं. बर आणि त्या हरभर काढल्यावर पुन्हा भाजून खायचं. हम्म आणि कशाला शाळेला कोण जायचं? कोण गुरु राखायला जायचं, कोण कामाला जायचं, असं करत जगली माणसं. मग मोठी माणसं तुम्हाला सांगत नव्हते का शाळेत जावा वगैरे? सांगत होते. मग तुम्ही जात नव्हता शाळेत जातच नव्हतं. का? नाही गेलो. मग बाकीची पोरं तर जात होती का तुमच्या आसपासची? जाई धाय आठवतं का तुम्हाला कोण कोण जात होती शाळेत? आता ते कोण आठवायचं? नाही त्यावेळेस तुम्हाला नाही माहित नाही का बाबा इकडच्या या गोष्टीवर जात होता त्या गोष्टीवर जात, अशी पोरं कोण माहित नाही का तुम्हाला? पोरं आहे बघ, ती पहिली शाळा लय शिकलीच नाही ती. आता पोरं शाळा शिकायला लागली ती. होय आता शिकायला लागली ती. हा पहिली शाळेत पोरी बी घालत नव्हती. आई बाप हा पोरं बी घालत नव्हती. पोरं घालत होती, पोरं जात होती की? पोरं जात होती. एखाद्या चांगली घरची असेल ती जात होती. पोरींना काय घालत नव्हती हो शाळेत? पोरी घालतच नव्हती शाळेत. का बरं? घालत नव्हती. का पोरीन का काय नव्हतं? पोरी आता शिकले ते 15 वेळ. हा लगीन झालं का नादाला येत नाही. कसं काय करायचं? काय करते त्या? आणि नवरं नवऱ्या बघायला गेल्यावर पोरगी म्हणते नवरदेव का करतो या, हा. नोकरदार पाहिजे. हा कुठल्या नोकरी आणायच्या समजायला? पहिलं होतं का असलं? पहिलं काय नव्हतं असलं. पहिलं काय होतं मग? पहिलं नवरी बघायला नवऱ्याचं बाप येत होतं. हा आता नवरदेवाचं बाप चालले तर नवऱ्या बघायला उलट झाली समजा. होय मग तुमचं लगीन जेव्हा जमलं तुमचं कसं चालतं? माझं झालं नवरी बघायला गेलो तर जमली, लगीन केलं. कोणी बघितलं होतं? बाण आहे ना. तुम्ही बघितलं नव्हतं का नवरीला? पुन्हा बघायला गेलतोय नवरीला. होय किती साली झालं तुमचं लग्न? आता कोणता दिवस आठवत नाही का तुम्हाला कधी? कधी दुष्काळाच्या आधी झालतं का दुष्काळाच्या नंतर झालतं लगीन? दुष्काळ झाल्यानंतर झालं. होय कसं झालतं लग्न? पोळ्याच कुठे झालतं लग्न? आमच्या दारात. सांगाय जरा नीट सांगाय व्यवस्थित लग्न कसं होतं, पहिल्या वेळेला लग्न कशी होती काय? दारात झालं वरलं वाजवायला लागत होते. पिपाण्या वाजवत होत्या, सूर वाजायचा, पोळ्या करायचे. कोण वाजवलं होतं? वरलं वरलं म्हणजे? वरलं मग ते वाजल ते हां वरलं काय त्याचं नाव होतं? काय होतं, काय म्हणायचं त्याला? संभा हरोल, तात्या हरोल, हां ते वाजल ते होते व ते वरलं वाजवायची होती. वरलं म्हणजे आडनाव आहे काय ते? आईवळे. आईवळी आडनाव होतं काय? हा मग वरलं काय म्हणताय तुम्ही? मग ते वरलाची होती अच्छा आणि काय करायची ते? लग्न सुपाऱ्या घ्यायच्या, वाजवायला यायचे. हां कशी सुपारी असायची पहिली? सुपारी कशी घ्यायची ती? तेव्हा स्वस्त 200 रुपये सुपारी घ्यायची. 200. बर आता 5-5 हजार घ्यायला लागले. 10,000 रुपये घेते. काय असायचं वाजवायला पहिलं? डपडं, ढोलकं, 2 पिपाण्या, सूर वाजवायची का चांगलं ते? वाजवू. लोकांना आवडायचं का ते? होय. होय आणि काय वरात बिरात असायची का? वरात पहिले कुठल्या काढायला? मग तांदूळ पडलं का ते घातलं जाई. होय वराड किती असायचं पहिले लग्नाला? लग्नाला वरात पहिलं होते 400-500 माणसं येत होती. होय कशी यायची माणसं ती? बैलगाडीनं. हां आणि मग ते जेवणात काय काय असायचं लग्नाच्या? पोळ्या, भात, आमटी, खीर. आता बघा लग्न ठरलं का मस्तपैकी आपण मंगल कार्यालयात जातो, मस्तपैकी खुर्च्या असतात बसायला. तसं पहिलं कसं असायचं? पहिलं भूर बसायचं. हां पहिला मंडप कुठला आणि रेडिओ कुठला लग्नात. हां मग ते ह्याच्यावर कर्ज ठप्पा आणून टाकायचं.
हा मंडप नसायचा आणि काहीच नसायचं, हा नुसती वाजरती तेवढी. हा आणि जेवायचं कशात? जेवायला पितळीत. पितळ्या? कोणाच्या पितळ्या असायच्या? पंक्ती त्या घराच्या पितळ्या असायच्या, शेजा पाजाऱ्या पितळ्या आणायच्या, वरचूवर जेवायचे. होय, आता पत्रवाळ्या येते ते, आता लाडू करायला लागले. म्हणजे लग्न माल काय पितळ्या असायच्या का ते जेवणाऱ्याच पितळ्या आणायच्या? लगीन मालकायचं असायच्या शेजा पाजाऱ्या आणायच्या मागून. होय तेवढ्या पोरत्या 5-50 माणसं बसले, 5-50 पितळ्या आणायच्या शेजा पाजाऱ्याल्या, बर. पुन्हा पंगत बसवायची, हा असं करायचं. लग्नामध्ये गाणी म्हणायची गाव पहिली? गाणी म्हणत होती, कसली असायची लग्नामधली गाणी? मांड वाटली. जे दिली म्हणाल तुम्हाला म्हणाय. यग मांडवे वाच्या दारी, सारा मांडव जोत्याईचा, जोत्याईचा मांडव, जोत्याईचा, जोत्याईचा मांडव, जोत्याईचा, सारा मांडव जोत्याईचा, छंद नवऱ्याच्या बापाईचा, बापाईचा नवऱ्याच्या बापाईचा, बापाईचा नवऱ्याच्या बापाईचा. यग मांडव वाच्या दारी, सारा मांडव जाईचा, जाईचा मांडव, जाईचा, जाईचा मांडव, जाईचा, सारा मांडव जाईचा, छंद नवऱ्याच्या आईचा, आईचा नवऱ्याच्या आईचा, आईचा नवऱ्याच्या आईचा. यग मांडवी वाच्या दारी, सारा मांडव जैनीचा, जैनीचा मांडव, जैनीचा, जैनीचा मांडव, जैनीचा, सारा मांडव जैनीचा, छंद नवऱ्याच्या बहिणीचा, बहिणीचा नवऱ्याच्या बहिणीचा, बहिणीचा नवऱ्याच्या बहिणीचा. यग मांडव वाच्या दारी, सारा मांडव देवाईचा, देवाईचा मांडव, देवाईचा, देवाईचा मांडव, देवाईचा, सारा मांडव देवाईचा, छंद नवऱ्याच्या भावाईचा, भावाईचा नवऱ्याच्या भावाईचा, भावाईचा नवऱ्याच्या भावाईचा. यग मांडवी वाच्या दारी, सारा मांडव चित्राचा, चित्राचा मांडव, चित्राचा, चित्राचा मांडव, चित्राचा, सारा मांडव चित्राचा, छंद नवऱ्याच्या मैत्राचा, मैत्राचा नवऱ्याच्या मैत्राचा, मैत्राचा नवऱ्याच्या मैत्राचा. यग मांडवी वाच्या दारी, सारा मांडव कावळ्याचा, कावळ्याचा मांडव, कावळ्याचा, कावळ्याचा मांडव, कावळ्याचा, सारा मांडव कावळ्याचा, छंद नवऱ्याच्या मावळ्याचा, मावळ्याचा नवऱ्याच्या मावळ्याचा, मावळ्याचा नवऱ्याच्या मावळ्याचा. यग मांडवी वाच्या दारी, सारा मांडव आवशीचा, आवशीचा मांडव, आवशीचा, आवशीचा मांडव, आवशीचा, सारा मांडव आवशीचा, छंद नवऱ्याच्या मावशीचा, मावशीचा नवऱ्याच्या मावशीचा, मावशीचा नवऱ्याच्या मावशीचा. मांडवी गावाच्या दारी, मांडवी गावाच्या दारी, कागन वरमाई सुकैली, कागन वरमाई सुकैली.
वरमाई ग सुकाईली वरमाई ग सुकाईली तुझ्या ग बंधुच्या याराची तुझ्या ग बंधुच्या याराची बंधूच्या ग आयाराची बंधूच्या ग आयाराची गाडी ग बाराची हुकईली गाडी ग बाराची हुकईली मांडवी ग वाच्या दारी मांडवी ग वाच्या दारी कागन वरमाई काळी मोरी कागन वरमाई काळी मोरी तुझ्या बंधूच्यान आयाराची बंधूच्यान आयाराचा बाजग हो तुया शिववरी बाजग हो तुया शिववरी मांडवी ग वाच्या दारी मांडवी ग वाच्या दारी कागन वरमाई आसईली कागन वरमाई आसईली तुझ्या बंधुजान आयाराची बंधुजान आयाराची गाडी ग तट्याची दिसईली गाडी ग तट्याची दिसईली हे सगळी लग्नातली गाणी ती काही हा होय कोण म्हणायचं होय गाणी कोण बी गडी म्हणते तर बाय म्हणते गडी पण म्हणायचं का त्या काळात हं. होय ही गाणे तुम्ही शिकला कसं लोकही ऐकून होय तुम्ही म्हटलं का मी ऐकायची मी म्हटलं का तुम्ही ऐकायची ही एकामेकाची गाणी ऐकल्यावरच शिकलो ते कोण म्हणायचं आठवतं का ते माणूस म्हणजे अशी लई गाणी येतो त्याला आठवतं का कोण म्हणतो ते मेली माणसाची पहिली नाही मरू द्या पण ते म्हणणारी माणसं कोण होती आठवतं का तुम्हाला होय कोण होती नाव सांगायचं जरा त्यांची सुदाम चोरमल्या हा ती असलीच गाणी मांडवावरली ह्याच्यावरली हा. कुठली होती ते मंगवाली मंगवाडी हं. बर तुम्ही त्यांची गाणी ऐकली होती का कुठं कुठं जायचं म्हणाल ती गाणी हे तर पाहुण्यात याचा लग्नाला व होय जग मांडा गावाच्या दारी हाय त्या कुरवल्या इसतीस इसतीस कुरवल्या इसतीस इसतीस कुरवल्या इसतीस हाय त्या कुरवल्या इसतीस आधी मानाची खाली बस मानाची खाली बस न खाली बस मानाची खाली बस ह्याग मांडा बेवाच्या दारी हाई कुरवली पोकईती पोकईती कुरवली पोकईती पोकईती कुरवली पोकईती हाई कुरवली पोकईती लिंब लोणाला जपईती जपईती लोणाला जपईती जपईती लोणाला जपईती हग मांडा बेवाच्या दारी हाय त्या कुरवल्या लेकरवाळ्या लेकरवाळ्या कुरवल्या लेकरवाळ्या लेकरवाळ्या कुरवल्या लेकरवाळ्या हाय त्या कुरवल्या लेकरवाळ्या दरी मामाच्या मंडवळ्या मंडवळ्या मामाच्या मंडवळ्या न मंडवळ्या मामाच्या मंडवळ्या याग साडूला मागाईन आल पावन दोघ तिग पावन दोघ तिग न दोघ तिग पावन दोघ तिग आल पावन दोघ तिग पायी साळूचा तोड्या जोग साळूचा तोड्या जोग न तोड्या जोग साळूचा तोड्या जोग ह्या साळूला मागाईन
दोघ नकीच्या धोतराच धोतराच नकीच्या धोतराच न धोतराच नकीच्या धोतराच दोघ नकीच्या धोतराच जान टाकाती चकराच चकराच टाकाती चकराच नट चकराच टाकाती चकराच ह्याग साळूला मागाईन सडक वरून बघत्याती बघत्याती वरून बघत्याती बघत्याती वरून बघत्याती सडक वरून बघत्याती फोटो काढून मागत्याती मागत्याती काढून मागत्याती मागत्याती काढून मागत्याती ह्याग साळूला मागयान काळ्या रानात पडल्या वाटा पडल्या वाटा रानात पडल्या वाटा पडल्या वाटा रानात पडल्या वाटा काळ्या रानात पडल्या वाटा गोरेपणाचा बोबा इटा बोबा इटा पणाचा बोबा इटा बोबा इटा पणाचा बोबा इटा किती जण असायचे लग्नात गाणी म्हणाल किती जण असायचे दोघं दोघं म्हणायचे होय बायाकडे मिळून म्हणायचे का म्हणायचे होय तुम्ही पण म्हणायचे का लग्नात गाणी अशी होय होय मग काही गाणं म्हणल्यावर काय पैसे बिसे मिळायचे का लग्नामध्ये कोण द्यायचे कोण नाही द्यायचे होय गाणी म्हणायला चढावडायला लागत असेल मग होय हां एकानं म्हणलं का दुसऱ्यानं लगेचच कशावर गाणी म्हणायची असे स्पीकरला म्हणायची का ते बिगर स्पीकरची म्हणायची गाणी आताही पिकर आले पहिलं मांडव बी नव्हता आणि बावलं बी नव्हतं आणि काय नव्हतं वाजरी तेवढी होती हां आणि ते करंजा ठपट तेवढं टाकायचं आता मंडप 5-5 लाखाचा समज यायला लागले नाही नाही गाणी कशावर म्हणत होता तुम्ही स्पीकरवर म्हणत होता गाणी पिकरवर होय गाणी मग ऐकायची का लोक ते असे ऐकाय हां मग एखादं गाणं म्हणलं तुम्हाला बक्षीस मिळालं असं चालतं का कधी कोण देतच नव्हते पैसे गाणी म्हणल्यावर मग काय आवडल्यावर काय करायची लोक गाणे तुम्ही गाणी म्हणलंय लोकांना आवडले गाणे मग काय करायची लोक आवडल्यावर काय म्हणा ही गळ चांगला आहे तर म्हणणार चांगला आहे हा अशी म्हणायची तेवढी बर बरं पैसा रुपया कोण देत नव्हते मग होय बक्षीस म्हणून काय देत नव्हती काय हा जग मांड गावाच्या दारी तत चिकुल झाला चिमदा झाला चिमदा चिकुल झाला चिमदा झाला चिमदा चिकुल झाला चिमदा तत चिकुल झाला चिमदा नवऱ्या बाळाचा बापनाला बापनाला बाळाचा बापनाला बापनाला बाळाचा बापनाला जग मांडवी वाच्या दारी झाला चिकुल दाटणीचा दाटणीचा चिकुल दाटणीचा दाटणीचा चिकुल दाटणीचा झाला चिकुल दाटणीचा पदरावर पैठणीचा पैठणीचा आवर पैठणीचा पैठणीचा आवर पैठणीचा ह्याग मांडवी वाच्या दारी झाला चिकुल राडीचा राडीचा चिकुल राडीचा राडीचा चिकुल राडीचा झाला चिकुल राडीचा पदरावर साडीचा साडीचा आवर साडीचा साडीचा पदर आवर साडीचा घर कसली होती हो पहिली छपराची हा मग पावसाळ्यात कळत नव्हती या घरात त्याला शेकरावं लागत होतं हा शेकरा आलं का शेकरा ये पहिले खपल्या पेरत दिले बर त्या खपल्या काढायला शेकरायची हा कशी काम करायची आई उठून सकाळी
खुरपा जायची. हम्म. पहिले खुरपानच लय होते. बर. खुरपा जायची. हा. आणि मग ती खरपाला जायची, मग घरातलं वगैरे काय स्वयंपाक पाणी काय कसं करायची ते? बाया लवकर उठत होत्या, 2ला उठत होते आमची आई. हा. आंघोळी करायची, बाजरी दळायची, भाकरी कालवण करून खाऊन पुन्हा कामाला जायची. होय. किती जण आहे भाकरी करायची? 5-6 जण. हा. तेव्हा किती 4 आणि पगार होता. 4 आणि मी बारका होतो. बर. आठवड्यात ₹1.5 यायचा. हा. काय भाकरी बरोबर कालवण वगैरे काय असायची त्या काळात? मटक्या पिठलं करायची हिरव्या मिरच्याचं. हा. होलग मटके. बर. मग तुम्हाला आईच्या हातचं सगळ्यात जास्त काय आवडायचं? काय करेल ते आवडायचं. आईचं आवडते समज. हा. तरी त्यातल्या त्यात लय आवडीन काय खायचं तुम्ही? मटकी शिजवलेली. होय. कशी करायची? भिजवायच्या, संध्याकाळी भिजवायच्या पाण्यात. हा. पुन्हा ती चिळायच्या, खड काढायचं हा. आणि तव्यात भाजायचं, त्याला मीठ लावायचं आणि ते द्यायची वाटी वाटी. होय. आणि स्पेशल काय बनवायचे आहे? स्पेशल काय तवा मटकी मटकीने होलग स्पेशल करायचं. दुसरं काय. होय. पहिलं तेव्हा पैशाचा काळच नव्हता. हा. ₹1.5 यायचा आठवड्याला. हा. 6 दिवसाचा. पिठलं कशी बनवायची? हिरव्या मिरच्या चेचून मिरच्या चेचायला पिठलं करायचं. हा. एखादी मकाचं करायचं, एखादी डाळी या पिठाचं करायचं. बर. मटण बनवायची काय? मटण का कवा मटणाला कुठलं पैसा आणायचं, महिन्यात नाही एकदा मटण मिळायचं. हा. पण ते बनवण्याची काय पद्धती, मटण कशी बनवायची? लसूण कोथिंबीर घालायची, हा. खोबरं जिरं कुटायचं, हा. पुन्हा त्याला मीठ लावायचं, त्याला चटणी मीठ टाकायचं, ते शिजवायचं. आता पहिलं खोबरं कुठलं काय कुठलं पहिलं किती चव येत होती. हा. आता एवढं खोबरं घालते द्या बाया, हा. एवढं खोबरं घालते द्या, लसूण घालते द्या, कोथिंबीर टाकते द्या, हा. जिरे टाकते द्या, पण चव सुद्धा नाही. पहिली चव नसते, चटणी मीठच घालून करावं द्या, चव येत होती. कसं काय एवढं चव लागायचं पहिलं? पहिलं ते बिन फवारलेलं माल व समजा. हा. आता हे फवारे समजे वांग्यावर फवारणी, भाजीवर फवारणी, हा. कांद्यावर फवारणी, कशावर बी फवारणी ते आणच गोड लागणार. हा. चव नाही आता. आता आहे का चव? जात्यावर काय काय दळायची आहे? बाजरी असली तर बाजरी दळायची, हम्म. ज्वारी असली तर ज्वारी दळायची. हा. कोण दळू लागायला असायचं का सोबत तिला? नाही, एकटीच दळायची. होय. पाठ उठून गाणं म्हणत काय असायची गाणी ती? गाणी आता ती चवायची ध्यानात राहते. मगाशी म्हणलाय, मगाशी कशी आठवली तिची आठवायची? ते लग्नातली म्हणलं. मी एका दुसरं म्हणा घे जात्यावरचं गाणं. गळा लय भारी आहे तुमचा. गळा लय भारी आहे. मग चालवतो कुठून गळा ऐकून बसली भरत मी. हे गळा जुना लय दिसाचा. होय. मी बारका होतो एवढा एवढा. बर. आमच्या तांडूळवाडीत एक पोत्रा होतं, म्हातार पोत्राज. बर. आणि त्या हलगीवाला एकूण पोत्राज एक. हा. ते नाक डोलले म्हातार डोलत होतं, पायात ती चांगाळ बर. आणि हलगीवाले आणि ते एकच सबूत. हा. दोघाचा एक म्हणल्यासारखं दोघं गाणं म्हणतो ते, बरं एकच आवाज यायचा एका सुरात. एका सुरात. हा. कसली गाणी असायची ती? ही संपती गाणी. हा. संपती गाणी, हे लक्ष्मी आई ही गाणी म्हणायची. होय. येते का तुम्हाला ती गाणं? म्हणा एक. नाही, ते लक्ष्मीची गाणी येत नाही. आठवून म्हणा की एखादं. पोत्राच म्हणतो ते. बघा की आठवते का एखादं गाणं ते? नाही, ते गाणी येत नाही. हम्म. ती शिकलो बी नाही हा. आणि ते म्हटलं बी नाही. ते पोत्रात लक्ष्मी असतो, ते लक्ष्मीची गाणी म्हणायचं समजा. हा. कोण होता पोत्राज ते?
कोण होतं कोण ते म्हातार होऊन मी यायला मी बारका होतो एवढं तेव्हा म्हातार झालं. कुठलं होतं ते? कुठलं होतं कोणाडो. हां आमच्या वाडीला एक पुढार होता येसू केदार. हां त्याला 4 दिवस ठेवून घेत होतं. हां समध्यातलं वाढलं जाणं पोतवर त्याला जमायचं. बरं. मग ते 4 दिवसांनी म्हातार जायचं. हां त्याचा गळाच लय चांगला होता हो. होय. त्या गळ्यावर ते म्हातारे ठेवून घेत होतं. तुम्ही त्यांची गाणी ऐकून तुम्ही शिकलाय काय म्हणाला? त्याचा गळा ये होय. गळा ही लग्नातली गाणी दुसऱ्या शिकलो बरं ते त्या म्हाताऱ्याचा गळा ही मी म्हणतोय. बर. काय नाव होतं त्यांचं? त्याचं नाव काय होतं कोणाडो. हां तुम्ही ज्याला काय म्हणायचं? पोतराचा मामा म्हणायचं. होय. ते एकटाच जायचं का? ते दोघं होते हलगीवाला ते. होय. कुठल्या गावची होती ती? कुठल्या गावचं होतं कोणाडो काय बरं. मला आठवत नाही. इक पंढरपुरामध्ये गलू गलूनी साळमुख साळमुख गलूनी साळमुख साळमुख गलूनी साळमुख गलू गलूनी साळमुख कुणी औषानं दिली लेक दिली लेक औषानं दिली लेक दिली लेक कुण्या औषानं दिली लेक एक गोरिया रुकमीन काळ्या इटूला कशी दिली कशी दिली इटूला कशी दिली कशी दिली इटूला कशी दिली एकदा माझी पंताईन माळ बुक्याची बोली केली बोली केली बुक्याची बोली केली बोली केली माळ बुक्याची बोली केली एक गोरिया रुकमीन इटू शेजारी बसईना बसईना शेजारी बसईना बसईना इटू शेजारी बसईना इटू शेजारी बसईना तिला उकाडा सोसईना सोसईना उकाडा सोसईना सोसईना उकाडा सोसईना एक रुक्मिणा बाई बोल देवा रात्रीचा कुठं जाता कुठं जाता रात्रीचं कुठं जाता कुठं जाता रात्रीचं कुठं जाता एक गोपाळपुरामध्ये खेळ नाटबिकचा होता याचा होता नाटबिकचा होता याचा होता नाटबिकचा होता एक रुक्मिणा बाई बोल देवा जनीच कोण नात कोण नात जनीच कोण नात कोण नात जनीच कोण नात एक इट्याला देवा बोल रात्री सुप्तीला माझ्या होत माझ्या होत सुप्तीला माझ्या होत माझ्या होत सुप्तीला माझ्या होत असे रुक्मिण रुसाईली जाऊन बसली बापवाड्या बापवाड्या बसली बापवाड्या बापवाड्या बसली बापवाड्या देव माझ्या गाईटला ना हेन धाडल्या रथ गाड्या धाडल्या रथ गाड्या धाडल्या रथ गाड्या एक 16 या 17 नारी नारी रावळी धिंगाईना धिंगाईना रावळी धिंगाईना धिंगाईना रावळी धिंगाईना नारी रावळी धिंगाईना रुक्मिणा वाचुईनी इड देवाचा रंगईना रंगईना देवाचा रंगईना रंगईना देवाचा रंगईना इकट्याला देवा बोल
अग रुक्मिणी रागाईत रागाईत रुक्मिण रागाईत रागाईत रुक्मिणी रागाईत एक मिरगाच्या पावसात होती तुळशीच्या बागाईत बागाईत तुळशीच्या बागाईत बागाईत तुळशीच्या बागाईत एक पंढरपुरामध्ये तुळशी बनाला आला बार आला बार बनाला आला बार आला बार बनाला आला बार तुळशी बनाला आला बार तुळशी आल्या द्या हुरड्याला हुरड्याला आल्या द्या हुरड्याला हुरड्याला आल्या द्या हुरड्याला तुळशी आल्या द्या हुरड्याला इटू राखदू भोरड्याला भोरड्याला राखदू भोरड्याला भोरड्याला इटू राखदू भोरड्याला. पाखरं बिकर राखायला जायचं आहे का तुम्ही पहिलं? होय. कुठं जायचं राखर? ज्वारी पैसे. होय. ज्वारी कमी असायची ना? ज्वारी कमी असायची, एखाद्या पाजरान जायची, एखाद्या साला ज्वारी यायची. बर. काय कसं होतं दिवस ते पाखर राखतानाच? हुरड्या दिवसात पाखर राखायचं होतं. कोण कोण जायचं? एक जण जायचा पाखर राखायला. गोपन अशी फिरवायची, दोंडा हाणायचं. हा. मराई का पाखर त्या गोपनीनं? गोपनीनं भरते पाखर. होय. मग नुसतं ते दगड हाणायचं, ते उठायचे, पुन्हा बसायचे, पुन्हा खायचे. हा. कशी राखायची पाखर ती? वरडायचं काय? हा करायचं, हा करायचं. हा. गोपनीनं दोंडा हाणला, ती पाखरामध्ये जाऊन पडायचं. होय. सुगीचा दिवस कसा असायचो पहिला? दिवस हुरडे दिवसात दिवस साखर त्या वक्ताला दिवस असायचा. हा. कशी असायची सुगी? कशी असायची सुगी? सक्रातीला हुरडा भाजायचा, चोळून खायचा. हा. सक्रात झाली, हा. पुन्हा ज्वारी काढायची, पेंड्या बांधायच्या, हुरडा लावायचा, मोडायचं, पुन्हा बडवायचं. काटीन बडवत होती पहिली मिशनी. होय. कंस काटीन बडवत होती. हा. आता मिशनी आल्या. बर. मोठं खळ असलं तर 6 गडी असायचं. हा. इकडे तेन इकडे तेन. हा. काट्यानं बदा 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 बडवायचं. हा. तुम्ही केलंय तसलं खळ कधी? केली. होय. पहिली काठीशिवाय बडवल्याशिवाय खळीच होत नव्हती. व हा. आता ही मिशनी आले. काय करायचं? बदडायचं आणि काय करायचं परत ते? पाक बडवाई कंस, हा. एका जागेला रस लावायचे, हा. पुन्हा वार सुटलं का वावडी लावायची, त्यावर एक जण उभा राहायचं, दोघांनी पाटे द्यायच्या. बर. पुन्हा ते रास भरायची. होय. त्या मालकानं भरायची शहरान रास. रास भरताना ते काय पाय चप्पल घालाय नाही, ते काय 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 पद्धत असते रास भरण्याची? त्या राशीला आधी हळद कोको लावायचं, हा. साखर टाकायची, उदबत्ती लावायची, आणि पुन्हा काय शेरानं भरायची. ती रस मोजून तर बोलायचं नाही, ती शेर चुकतोय हा. म्हणून बोलत नव्हती माणसं. काय चुकत होतं? शेर चुकतोय मोजायचं शेर. बर. 64 शेराचा पोत, हा. 60 आणि 4 शेर भरायचे मनात मन झाला. हा. कोण भरायचं ते? मालक. हा. खड्याचा मालक. आणि मग ते पोती उचलून कशी नाही? पोती शिवायची, हा. पुन्हा असे बाहेर गाडीत भरायची आणि गाडीत न्यायची, बैलगाडीत. होय. आणि मग ते जे बडवं लागायला जे गडे यायचं त्यांना काय किती पैसे द्यायचं? काय द्यायचं त्यांना? मनाला एक पाहिले. होय. 4 शेर एका पोत्याला 4 शेर जारी वाढायची. बर. एक गाडीच्या बैलाला बैल लाड केलं उचललं ईशाना, लाड केलं ईशाना,
लई शाना लाडक्या लई शाना बैल लाडक्या लई शाना खंदा देतो या उन्हाळ्याचा देतो या उन्हाळीचा खंदा देतो या उन्हाळीचा. बैलवरली गाणी आता मागे विसरून गेलो. आता नवं काय नवं आहे ते बघते त्याला. व करमणुकीसाठी काय सजव पहिलं काय करायचे लोक करमणुकीला? करमणूक कवे हा करमणूक करमणूक पहिली नव्हतीच लय. हम्म, लय गरीब माणसा पोटानं तर लय मारायची. हम्म, पाऊस ज्यादा पडला का पावसाळ्यात पाजार लागायचं मळ्यात आणि माळाची मटक्या पिकायचं होलगं पिकायचं ते माडगं करायचं भाजायचं आणि ते प्यायचं आणि मटक्या भिजू घालायच्या सकाळपारी चिळायच्या तव्यात भाजायच्या मीठ लावून बशी बशी खायचे. असं दिवस होतं पहिलं. नाही आता जसं आपण घरात आपल्या टीव्ही असते रेडिओ असतो आता अलीकडच्या काळात आलं बरोबर आहे का? आता अलीकडे आले. मग तसं त्यावेळा काळात तुम्हाला करमणूक व्हावी तुमची म्हणून माणसांची तुम्ही काय करायचं? वय म्हणत होती माणसं. होय वय म्हणत होती. कसले असायचे वय ते? धनगरी वय. म्हणाय मला वय येत नाही. एखादी पण हे कस काय? ववी शिकलोच नाही मी. ववे ऐकायचं आहे बरोबर. ववी शिकलोच नाही. ववे लय पा हे करायला लागतोय. हा ते पहिल्या काळात ते तमाशे पण होतं बघा. तमाशे होतं. जायचं आहे बघाल तुम्ही कवा ह्या सालाला मोरल्या सालाला जायचं. सांगुऱ्या जत्रात तमाशे साड चालले नांदाईला बाप बघतो चोरावानी चोरावानी बघतो चोरावानी चोरावानी बघतो चोरावानी बाप बघतो चोरावानी पाणी गाळतो मोरावानी मोरावानी गाळतो मोरावानी मोरावानी पाणी गाळतो मोरावानी साळ चालली नांदाईला बाप उभाया इशी पशी उभाया इशी पशी उभाया इशी पशी बाप उभाया इशी पशी आईची इडी माया पदरान या डोळ पुशी पदरान डोळ पुशी पदरान डोळ पुशी साळ चालली नांदाईला बाप म्हण तू जागबाई म्हण तू जागबाई म्हण तू जागबाई अशी आईची इडी माया जशी आंबाबिरती गाई येती गाई आंबाबिरती गाई येती गाई आंबाबिरती गाई साळ चालली सासऱ्याला गाडी वाजती खडा 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 वाजती खडा खडा न खडा खडा वाजती खडा खडा गाडी वाजती खडा खडा माता रडती धडा 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 रडती धडा 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 माता रडती धडा धडा साळ चालली नांदाईला साळ चालली नांदाईला अशी आईची इडी माया आईची इडी माया आईची इडी माया शाईची इडी माया लांब जाती या घालवाया जाती या घालवाया लांब जाती या घालवाया साळ चालली नांदाईला गाडी डोंगरबिराच्या आड याच्या आड डोंगरबिराच्या आड याच्या आड डोंगरबिराच्या आड
अशी आई या बोलाई ती गेला काळ बीजाचा गड याचा गड काळ बीजाचा गड याचा गड काळ बीजाचा गड. पहिल्या माणसाची माया लय होते हो. हा. सत्ययोग होतं, आता हे कलियोग आलंय. माया कोणाही कोणाला ना. कसं काय एवढी माया होती पहिल्या लोकांची? पहिली माया अडाणी माणसं होती, आता हुशार निघाली. भावाभावात तर मेळ आहे का आता? हा. भावाभावात सुद्धा मेळ नाही. म्हणजे अडाणी माणसं लय माया करते ते. माया करत होती. हा. आणि हुशार माणसं माया करत नाही ते. हे माया नाही त्याची. हुशार माणसं लय हुशारी दाखवते त्या. कोण सगळ्यात जास्त माया कोण करायचं तुम्हाला? आई बाप. होय. आई बापानंतर दुसरं कोण? पाहुण्यातलं कोण होतं माया करणार? पाहुण्यातलं कोण करते? जे पोट भरायची पंचायत होती, पाहुण्या होय. कोण माया करायचं? आत्या, मावशी, मामा. हा. आत्या माया करायची आहे कधी? मामा होता? मामा होतोय मामा. मामान काही माया केली नाही? माया पोटात माळण गळ्यात माळण पोटात काळ होता. हा. मामा वारकरी होता, वारकरी. बर. आमची आई मेली, बा मिळाला तर मातीला सुद्धा आला ना, ती ह्याला जात होता आळंदी हे करत जायला. बर. पहिली माणसं पण एकमेकाला जीव लावायचे, घरी बोलवायचे. जेव लावत होते. पहिली माणसं अडाणी होती. सत्ययोग होते पहिलं. हे आता कलियोग आले. एक सकाळ वेळीच्या पारी सासू लोटती वसईरी वसईरी लोटती वसईरी वसईरी लोटती वसईरी सासू लोटती वसईरी सुन घासती मिसईरी मिसईरी घासती मिसईरी मिसईरी घासती मिसईरी. ही पहिली माणसं अडाणी होती. सासू सकाळच्या बारी वसरी लोटत्या आणि सून मिसरी घासत्या बसल्या. बर. हा, हे आता ही कल्याण आहे. होय. पावाला वगैरे जात होता का तुम्ही? पोहायला हा. जात होतो. कसं शिकलो पावाला? कुठे शिकलो होता? पोहत 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 पहिलं डबडं बांधायचं, कमरला बारक होतं तेव्हा. डबडं बांधायचं हिरेत पोहायचं. पोहत 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 हे शिकलो. पुन्हा वरण उड्यात टाकायला लागलो. कोणी शिकवलं होतं तुम्हाला? माझं मी शिकलो होय. कुठं? हिरेत. हां. आई कशी माया करायची, जीव कशी लावायची सांगायचं जरा. केसा एखादा आठवते का आईचं लहानपणीचं? हाय माया करायची, थानाला पाजायचे, भाकरी कालवून करायची, आम्हाला घालायचे. दळून भाकरी करून घालतो त्या दळून. आता आईच्या पेटातल्या आईच्या पेटा भाकरी करायला बायाने 9 वाजता 9. पहिलं पाटच्या भाकरी करतो ते. 800 रुपये बाजरी दळायचे, पीठ भरायचं आणि पुन्हा भाकरी कालवून करायचे, भाकरी खायची, पुन्हा कामाला जायचं. आणि तुम्हाला आंघोळी घालून गन पावडर वगैरे कशी करायची आई? तो कुठला का गंधन पावडर तवा? मग काय? साबण सुद्धा नव्हती कापडाची. मग हे गोट्या पतोर चड्या ते कसल्या मांजरपाट. हां. अंगर की मांजरपाट बर. गरीबीत. हां. आता ही तेरीकोट, जपान तेरीकोट, हां. कसले बी भारी भारी कपडे घ्यायला लागले आता. हां. मांजरपाट कापड होते, मांजरपाट चड्डीच नाही, नांगरच्याच नाही. मांजरपाट म्हणजे? मांजरपाट कापड असतं निभार ढोक, हां. ते मांजरपाट म्हणायचं त्याला. मग कपडे नवीन वगैरे घालायला मिळायचे का तुम्हाला? शिवून आणल्यावर का नाही हां. तेच वरेसवर वापरायचं. हां. एकच वापरायचं, एकच. होय. 2 चड्ड्या आणि एका अंगर. हां. आता 10 कापड आहे ते पोरासनी. हां. 10 ड्रेस आहे. इकडं अंगूर चढताना माझ्या अंगाच्या झाल्या गंगा, झाल्या गंगा अंगाच्या झाल्या गंगा, झाल्या गंगा अंगाच्या झाल्या गंगा. माझ्या अंगाच्या झाल्या गंगा, खाली उतर काशीलिंगा, काशीलिंगा उतर काशीलिंगा, काशीलिंगा उतर काशीलिंगा. इक डोंगुर चढताना
माझ्या दुःखाच्या गुडग मांड्या गुडग मांड्या दुःखाच्या गुडग मांड्या गुडग मांड्या दुःखाच्या गुडग मांड्या माझ्या दुःखाच्या गुडग मांड्या राजा डोंगवीराच्या शेंड्या याच्या शेंड्या डोंगवीराच्या शेंड्या याच्या शेंड्या डोंगवीराच्या शेंड्या एक डोंगर चढताना माझ्या पायाला आलं फड पायाला आलं फड पायाला आलं फड माझ्या पायाला आलं फड राजा डोंगवीराच्या आड याच्या आड डोंगवीराच्या आड याच्या आड डोंगवीराच्या आड एक डोंगर चढताना माझा घसा विरला पायी याला पायी घस विरला पायी रला पायी घस विरला पायी काशीलिंगाचं नाव घेता सांग भलाया इसरला इसरला भलाया इसरला इसरला भलाया इसरला एक डोंगर चढताना मला वाघानं अडवलं वाघानं अडवलं वाघानं अडवलं आरवाडीच्या बिरजी दादाईन गोड पागच सोडईल पागच सोडईल पागच सोडईल आरवाडीच्या बनामध्ये इंगळ्याचं रवाईन इंगळ्याचं रवाईन नाग बच्च्याचं रवाईन नाग बच्च्याचं रवाईन डोब्या नागाची केली उशी नागाची केली उशी नागाची केली उशी आरवाडीचा बिरजी दादा राजा झोपला वारवशी झोपला वारवशी झोपला वारवशी आरवाडीच्या बनामध्ये बच्चा नागाचं हातरून नागाचं हातरून नागाचं हातरून बच्चा नागाचं हातरून त्यावर पडला माझा पायी पडला माझा पायी पडला माझा पायी त्यावर पडला माझा पायी त्याला चावायची मुभा नाही चावायची मुभा नाही चावायची मुभा नाही काळी 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 जशी रात काळी काळी चंदनाची चुळी माझी अंग अंग जाळी चंदनाची चुळी माझी अंग जाळी माई बाईला गजायायचं माझं जायचं ग नव्हतं बिगमन माझं जायचं नव्हतं बिगमन कारंड्या गलाडीन मला सांगावं दिलं बिगदोन मला सांगावं दिलं बिगदोन माई बाईला गजायायचं माझं जायचं नव्हतं बिगमन
माझा जायचं नव्हतं बिगमन नव्हतं बिगमन कारंड्या ग लाडीचं तिचं कारंडन आलं बिग फून आलं बिग फून तिचं कारंडन आलं बिग फून आलं बिग फून